राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. नमस्कार. रेल्वे हमालांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी रेनकोट वाटप. घे उंच भरारी तू या सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम. पावसाळ्यात पनवेल रेल्वे स्थानकावर अहोरात्र प्रवाशांची सेवा करणाऱ्या रेल्वे हमालांचे पावसापासून संरक्षण व्हावे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत सुरक्षितपणे सेवा बजावता यावी या उद्देशाने घे उंच भरारी तू या सामाजिक संस्थेच्या वतीने पनवेल रेल्वे स्थानकावर रेल्वे हमालांना आज गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता रेनकोटचे वाटप करण्यात आले. रेनकोट वाटप करताच रेल्वे हमालांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांना एक आत्मिक समाधान मिळाले. या उपक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून रेल्वे सुरक्षा समिती अध्यक्षा भाजप वॉरियर्स माननीय दर्शनाताई भोईर उपस्थित होत्या. तसेच माजी नगरसेविका माननीय सुरेखा मोहकर, माजी नगरसेविका डॉक्टर वृषाली वाघमारे व पनवेल रेल्वे स्थानक स्टेशन मॅनेजर कृष्णा अग्रवाल हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रेल्वे हमालांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. मुसळधार पावसातही प्रवाशांचे सामान वाहून नेण्याचे काम करणाऱ्या हमालांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सामाजिक जबाबदारी असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा सामाजिक उपक्रम आज राबविण्यात आला व भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस संजीवनी मालवणकर व सहयोगी महिला सदस्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन घे उंच भरारी तू या संस्थेच्या संस्थापिका सौ संजीवनी मालवणकर व सचिव सौ अनघा सुनील भातणकर यासह सहयोगी महिला सदस्यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची समाजाला सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले. धन्यवाद. नमस्कार, मी घे उंच भरारीची फाउंडर संजीवनी मालवणकर आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, सगळ्यांची नावं मी घेत नाहीये. आणि गेल्या वेळेस जेव्हा आम्ही इथे एक प्रोजेक्ट केलेला व्हीलचेअर द्यायचा रोटरी तर्फे, तेव्हा आमच्याकडे ह्या हमालांनी हे रिक्वेस्ट केलेली की ताई आम्हाला रेनकोट द्या म्हणून, आणि तो प्रोजेक्ट आम्ही आज पूर्ण करतोय. रेनकोट देऊन त्यांना आम्हाला खूपच सगळ्यांना स्वतःला आत्मीयतेने एकदम अशी मानसिक शांती मिळाली की आपण काहीतरी खारीची मदत का होईना ह्या लोकांना केलेली आहे. त्याचं एक जे आत्मिक सुख सगळ्यांना मिळालंय, माझ्या मैत्रिणींना पण आणि मला पण, ते खूपच मोठं आहे. अशीच आम्ही वेळोवेळी ह्या लोकांना मदत करत जाऊ. त्यांना आम्ही सांगितलं जेव्हा पण तुम्हाला गरज लागेल तुम्ही आम्हाला हाक मारा. आमचा घे उंच भरारी ग्रुप हा नेहमी तत्परतेने तुमची मदत करायला तयार असेल. आपला हा स्तुत्य उपक्रम भविष्यात आपल्या लोकांना ओझं उचलताना खूप त्रास होतो. ते ओझं आपलं हे लोक उचलतात आणि ते आपल्याला आपल्या प्लेस पर्यंत पोहोचवतात, जागेपर्यंत पोहोचवतात, जेणेकरून तुमचा ट्रेनचा प्रवास पण सुखाचा हो. हे जे काम करताना हे लोक जी मेहनत घेतात त्या मेहनतीकडे जर आपण बघितलं तर ती पैशातून आपण विकत नाही घेऊ शकत. पण एक आत्मिक सुख म्हणून आम्ही हा जो प्रोजेक्ट त्यांच्यासाठी केला तो आमच्यासाठी खूप मोठा आहे. आम्हाला तो असं वाटतं की आम्हाला खूप आत्मिक शांतता आतून मिळालेली आहे, सुख मिळालंय. आणि ह्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये जी दानत आहे द्यायची, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट झालाय. जसं की एकटे आपण काही करू शकत नाही, एकत्रित आपण सर्व काही करू शकतो. हे आमचे जे ब्रीद वाक्य आहे ते आमच्या मैत्रिणी वेळोवेळी त्याला न्याय देतात, दाद देतात आणि त्या नेहमी तत्परतेने पुढे येतात. ह्यांना आम्ही ह्याच्यासाठीच रेनकोट दिले की आता पावसाळा सुरू झालाय, पावसामध्ये भिजून हे लोक कामं करतात, तर त्यांना चांगली एक की ऍटलीस्ट आपली हेल्थ चांगली राहील पाण्यात न भिजता, त्यासाठी ही आमची छोटीशी खारीची मदत त्यांना आम्ही केलेली आहे. प्रत्येक मैत्रीण घे उंच भरारी तू हा प्रत्येक मैत्रिणीसाठी हे वर्ड आहे आणि ती प्रत्येक मैत्रीण आमची ती उचलून घेते. हे जास्त आत्मिक सुख आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच. तुमच्या मैत्रिणीचा या ठिकाणी सामाजिक उपक्रमात सहभाग कशा प्रकारे राहिला आणि काय भावना व्यक्त कराल त्या आमचं? नमस्कार, मी अनघा सुनील भातणकर, घे उंच भरारी तू या सामाजिक संस्थेची सचिव संपादिका आहे.
आमचा हा जो ग्रुप आहे घे उंच भरारी तू, हा कायमच म्हणजे जेव्हा आतापर्यंत आमच्या या संस्थेला 9 महिनेच फक्त झालेले आहेत, परंतु आतापर्यंत विविध क्षेत्रामध्ये आम्ही प्रत्येक जिथे तिथे आम्हाला उणीव भासते की खरंच आपली गरज आहे आणि तिथे जाऊन आम्ही पोचतो आणि विविध क्षेत्रांमध्ये आम्ही प्रत्येकाला कशी खारीचा वाटा का होईना पण मदत करण्याचे आम्ही प्रयत्न करतो. अशाच प्रकारे आम्ही निसर्गामध्ये जेव्हा आपण म्हणतो की वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमा ही महिला जातात, फांद्या तोडतात आणि साजरी केली जाते. परंतु आपण एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून या निसर्गाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून आम्ही एक उपक्रम केला की आपण फांदी न तोडता प्रत्येकीने एक वडाचं झाड किंवा आवश्यक असणारे, निसर्गाला आवश्यक असणारे आणि मनुष्याला ऑक्सिजन जास्त देणारं जे झाड असेल ते आपण प्रत्येकीने लावावं. आणि अशा प्रकारचा हा वटपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही अतिशय उत्साहात साजरा केला आणि त्याचं आम्हाला समाधान वाटतंय की आपण निसर्गाचं, या समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि अशाच प्रकारे आजही आम्ही या इथे असलेले जे रेल्वे स्टेशनला असलेले जे हमाल आहेत, तर गेल्या वेळेला त्यांना थंडीमध्ये ब्लँकेटची गरज होती, तेव्हा आम्ही ब्लँकेट त्यांना उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर आता त्यांना पावसाळ्यामध्ये त्यांची मागणी होती, त्यांना रेनकोटची गरज आहे, पण ओझी उचलत असताना पाऊस पण अंगावर झेलायचा आहे आणि त्यातून त्यांना आजार पण येऊ नये, त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी, म्हणजे आम्ही फक्त एक नाही तर आमच्या प्रत्येक मैत्रिणींनी याच्यात खारीचा वाटा उचलून योगदान दिलेलं आहे आणि त्यांची ही मागणी आम्ही पूर्ण केलेली आहे. याचा आम्हाला खूप मोठं समाधान वाटतं. म्हणजेच काय, माणूस हा समाजशील आहे आणि तो समाजात राहत असताना फक्त स्वतःचा विचार न करता त्याने समाजातील आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि असलेल्या आपण ज्याच्याशी बांधील आहोत, या समाजाशी आपण बांधील आहोत हे सिद्ध करण्याचं आम्ही काम करीत आहोत. तर आमच्याकडनं हे जे काम आहे समाजकार्याचे ते सदैव आमच्या हातून होत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या सोबत जोडलेले आहेत माजी नगरसेविका मोगनताई. एकूणच आज हा जे डोक्यावरती भार जनतेचा उचलत असतात त्यांच्यासाठी एक रेनकोटचं वाटप पावसाळ्या संरक्षण व्हावं म्हणून करण्यात आलं. घे उंच भरारी तूच्या माध्यमातून त्यांनी माणूस व्यक्त केला आहे का जनतेची सेवा करत राहणार, काय भावना व्यक्त करा? नमस्कार, मी घे उंच भरारी ग्रुपची एक सदस्य आहे, छोटीशी सदस्य आहे. आमचा ग्रुप जो आहे तो संजीवनी ताईंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो. आमच्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून असल्यामुळे त्यांना जेवढं काही वेळ मिळते आणि जेवढा त्यांच्या कामातून वेळ मिळते त्या कामातून वेळ काढून आम्ही सगळ्या एकत्र येऊन संजीवनी ताईच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो. आणि ह्या कामाचाच एक प्रोजेक्ट म्हणून आम्ही हा आजचा घे उंच भरारी ग्रुपच्या माध्यमातून हमालांना रेनकोट वाटपाचा कार्यक्रम घेतला. आणि ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आमची एकतर प्रथमतः एकजूट दाखवणे आणि दुसरा म्हणजे की आता जे पावसाळा चालू आहे तर त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे आपले हमाल बंधू आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं रक्षण होण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक असं आलं की बाबा आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही हे छोटासा खारीचा वाटा उचलून हे काम केलेलं आहे. तर मी सर्वांना सांगते की आपण एकदा एक आपला स्लोगन बोलू, घे उंच भरारी तू. थँक्यू. घे उंच भरारीच्या माध्यमातून या ठिकाणी रेनकोट वाटप करण्यात आलं. भविष्यातही त्यांचे सामाजिक उपक्रम त्यांनी करण्याचं सुरुवात केलेलं आहे. काय भावना व्यक्त करा आजच्या प्रसंगी? सर्वांचे मनापासून मी आभार मानतो मॅडम. सर्वांनी आम्हाला आजपर्यंत कोणी मदत केली नव्हती, आतापर्यंत कोणी आमच्यासाठी आलं नव्हतं. आम्ही पॅसेंजर म्हणजे बॉडी असो या आमचं काही जखमी असो हमेशा करता होत राहतात, पण आम्हाला कोणी एवढी कोणी सुविधा दिली नाही आजपर्यंत. पण मॅडमने आमच्यावर लक्ष ठेवून आम्हाला हे सर्व काही दिलं, तर मॅडमचं खूप खूप धन्यवाद करतो. आम्ही सगळे आम्हाला लोक आम्ही मनापासून आभार मानतो. जनतेचा भार आपल्या खांद्यावरती डोक्यावरती घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी आम्हाला तत्पर असतात. घे उंच भरारीच्या माध्यमातून आज त्यांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी रेनकोटचं वाटप करण्यात आलं. जनतेची सेवा करण्याचा या ग्रुपचा मानस त्याकडे कसं पाहता? हा प्रोग्राम व्यवस्थित वाटला आणि घे भरारी पथक हे आम्हाला दोन सहकार्य करत असते. स्ट्रेचर, व्हीलचेअर
रेनकोट, ब्लँकेट हे सर्व आम्हाला लोकांना पुरवत असते. अशी ह्याच्या पुढे पण त्यांनी सेवा करत राहावी. आज जवळजवळ 17 वर्षापासून इथे काम करत आहोत. असंच आम्हाला तुम्ही पण सहकार्य करा, आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू आणि तुमचे आभार मानतो. एकूणच जनतेचा भार डोक्यावरती घेऊन आम्हाला जनतेची सेवा करताना या ठिकाणी उंच भरारीच्या माध्यमातून त्यांना एक रेनकोटच्या माध्यमातून एक पावसापासून संरक्षण होण्यासाठी जो आधार दिलेला आहे, हा बरोबरच भविष्यात ते अनेक उपक्रम साकारतील आणि जनतेच्या सेवेसाठी हा ग्रुप तत्पर राहील. अण्णासाहेब आहेत, आदर्श भारत माझा.